श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 1900। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। रामभाऊ किती उशीर झाला, लवकर जायचं म्हणला तुम्ही। बाळू बुके घेऊन आला की लगेच हलायचं। फ्रेश वातावरणामध्ये गेल्या गेल्या गुड मॉर्निंग आमदार साहेबांना म्हणायचं, लगेच बुके द्यायचं। बाळूला बुकेची जबाबदारी दिली। अहो रस्त्यात घेतला असताना कुठेतरी आपण थांबायचंच नाही, वेळ वाया घालवायचा नाही। आमदार साहेबांचं कसं असतं, काट्याव काम असतं सगळं। बर तिथे गेल्या गेल्या पहिल्यांदा पाटील माझ्या ट्रॅक्टरच्या प्रकरणाबद्दल आमदार साहेबांना बोलायचं नाही तर तुम्ही काय करचाल, तुमच्या घरातले कामं काढचाल तिथं। आलं का नाही व्यक्तिगत ट्रॅक्टर काय आमच्या मालकीचं का नाही, तुमच्या मालकीचं आहे ना। ही बघा रामभाऊ ह्यानं पहिल्यापासून खोड आहे की स्वतःची व्यक्तिगत काम करायचं। उद्याच्या वेळेला मी म्हणेन हाँगकाँगवरून माझ्या मेहुणीची बदली पुण्याला करेल, जमल का? होय रामभाऊ जमल का? अरे 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 तुमचे विचार हे इतके निकृष्ट असतात ना, त्यामुळे मला टेन्शन येतं। अरे तुम्हाला कुठं न्यावं का नाही, कुठं न्यायच्या लायकीची नाही माणसं। हाँगकाँगवरून पुण्याला बदली होती काय? आणि काय हो तुम्ही म्हणताय ट्रॅक्टर घेतो, ट्रॅक्टरचं प्रकरण करतो, वैयक्तिक काम सांगायचं निघाला होय? वैयक्तिक काम आहे का ट्रॅक्टर? म्हणजे ट्रॅक्टर वैयक्तिक आहे? उद्या तुमच्या तिथं रस्त्याला खड्डा पडला तर तिथं मुरुम आणून मीच टाकणार ना ट्रॅक्टर ना। ट्रॅक्टरचं मालक आम्ही आहे का? ट्रॅक्टरचं मालक तुम्ही आहे। आणि होय फुकट टाकणार आहे? दमडा घ्याल की त्याचं? अहो सुभाषराव, सार्वजनिक कामं सांगायची का? त्यावेळेस विकास होतो। तिथं एक शब्द तुम्ही बोलायचं नाही, कुणीच बोलायचं नाही माझ्याशिवाय। जे काय असेल ना तुमचे प्रकरण, तुमच्या मेहुणीच्या बदलीचं मी सगळं बोलतो। का आमदार काय आम्हाला ओळखत नाहीत का? तिथं आम्हाला ओळखत नाहीत? बोलायचे मॅनर्स बोलायचे नाही तुम्हाला। पण रामभाऊचं वजन आहे तिथं। चांगल्या माणसावर जबाबदारी दिली बुकीची। अहो सुभाषराव रामभाऊला पहिल्यापासून खोड आहे, नको त्या माणसाला काम सांगायचं। तुमच्या कामाला उपयोगी पडला का तेव्हा तळदय चांगला असतो आणि आता नको ते वय फुकट करत नाही काम। बघू ना आता गुच्ची येऊन घेऊन येतोय ना। अहो रामभाऊ मी पाठ जाऊन आणला असता बुकी, मला जर सांगितलं असतं तर। तुम्ही बिनकामाची माणसं आहे, ते काम बाळूच करणार, त्याला फुलातले पारक आहे। हो आला इधर व्हेरी गुड। चला आला का बाळू? इथं माझ्या दारातलं फुल दिसतंय। अहो मार्केट अख्खा जाम आहे। संत पवार म्हणला बाळासाहेब गिरायकच नाही, माल उचलायचा आम्ही मंडईमधनं हिथं वा फेकून देतोय आम्ही। फुलाचा मार्केट ढासळल्या, कुठलं बुके द्यायचं म्हटला, दुकान 4 दिवस बंद ठेवलंय। रामभाऊ म्हणला की मोठा बुकी घेऊन यायचा आमदाराला, त्याचं काय झालं? पैसे किती दिलं होतं रामभाऊनी तुम्हाला बुके आणायला? 12.5 रुपये दिले त्यांनी मला, आणि 2.5 रुपये माझ्या पत्राचं घातलं ना, फुल आणलं एक 15 रुपयाला फुल झालंय ते गुलाबाचं फक्त जर चांगलं आहे। किती लबाड बोलता रामभाऊ तुम्ही? ए बाळ्या, अरे सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसत्यात। 20 रुपये दिले असताना 12.5 म्हणतोय। नाकोच नागाव धावून येऊ नको, तुझं गाण्याला लावत जा। 7.5 रुपयाचं काय केलं? काढलं 17.5। अहो जरी मी म्हणतो 20 रुपये दिलेला असला रामभाऊ तर तेवढाच बुके येतो का? आम्हाला तिथं सांगताय छाती फुगून बुके मोठा घेऊन येणार। एकच फुल 15 रुपयाला। मी 20 रुपये मुद्दाम दिलं। आमदार साहेबांना माहिती आहे पूरग्रस्त परिस्थिती, दुष्काळग्रस्त परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये बुके स्वीकारणार नाहीत असं त्यांनी जाहीरनामा नाही काढला का? त्यापेक्षा घ्यायलाच नको ना, घरात वहिनींना फुल देती आपण जाऊ बाळासाहेब। आमदार साहेब मी नाही बाबा येणार। सत्या म्हणला या पाटलाच्यात नको झाले का आम्हाला, मी चाललोय मॅच बघा दुबईला, भारत पाकिस्तान, आणि मग तुम्हाला येता का तुमचा खर्च मी करतो येतो म्हणलं। पण सत्या
मी तिथं आल्यावर मला किती आग्रह केला तरी मी पाकिस्तानच्या खेळाडूच्या हातात हात देणार नाही. सत्यावर मग सत्या मला चालतोय, मग तुम्ही मला चालतं मग माझ्या ह्याच्यावर चाललाय सत्या पण. होय का? हो सत्याला हजेरी किती? 200 रुपये. आणि तो तुमचा खर्च करणार आहे. बरं दुबई कुठे? बरं दुबईला गेला तर खेळाडूंचा तुमच्या हातात द्यायचा काय संबंध आहे? काय लाभार तरी बोलतो माणूस काय. विश्वासच नाही राहिला माझ्यावर. ओ आमदार साहेबांच्या पियेचा फोन. काय का उशीर झाला म्हणा आला असणार आता. हॅलो हा साहेब बोला की. हा हे काय निघायच्या तयारीत नका येऊ का हो? आमदार साहेबांनी तो वेळ दिली ती मोबाईलला गेलं मला कसा नाही फोन आला. बरं काय कॅन्सल झालं का? अति तातडीच्या मिटिंगला आमदार साहेब मुंबईला गेले. मग तुम्ही नका मी मुंबईच्या विमानतळावर भेटतो जाता जाता दोन ए मिनिटं तू जा थांबा. बाबा. आईले काय नका. याला दुबई कुठं माहित नाही. दुबई इथं जळगाव जवळ आहे सुभाषराव. याला काय माहिती? बघा आपापली रानातली कामं मग काय आता. नाही बरं जाऊ का मी मग? असा बिन तसा बी आपण वेळच काढला होता आमदार साहेबांकडे जाण्यासाठी. एक काम करू. काय करायचं? काढलाच वेळ तर येऊ ना फिरून कुठेतरी. कुठे? देवदर्शन करू, शिंगणापूरला जाऊ, पंढरपूरला जाऊ. काय अडचण आहे? चालतंय मग आपण तिघं जाऊ. गाडी गाडी रामभाऊची गाडी. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. कालच फिटर कट दिली. मला काय किरकोळ ठोक खाय कुडकुड काय वाचतंय. गाणाला म्हणलं नीट कर. आणलंच गाणं आणली बी असेल घरी. वा आहे बाळासाहेब दुबईला जावा. आम्ही तिघ जण जातो फिरायला. नाही दुबईला जा. नको सत्याला हलकडे मला त्या मुगाच्या डाळीवर नुसत्या त्या वेपर्सवर नेल तिकडं खर्च करणार नाही. मी तुमच्या बरोबर नाही सुभाषराव नको. पण एक काम करायचं मी तुमच्या बरोबर येतो चला म्हणलेच कोण? मी रामभाऊच्या गाडीत जाणार आहे. तुम्हाला कोण चला म्हणलंय? माझा दोस्त मी बघून गेलो. मी काय नाही करेन? ते इथं गावात बोंबाबोंब करल. आता दुबईला निघाला होता किती. मी तू रामभाऊ तिकडचं कॅन्सल करतो. हो त्याला काय म्हण नका दोघं पण. चला गाणं आला असेल पटकीनं गाडीत बसायचं चटकीनं माघारी यायचं. पण ह्याचं काय झालंय ह्याचं काय झालं, तिथंच बसलंय चला, अजून. चला खाण्यासाठी माणूस होता पालता होईल. धंदा सोडायचं बॉम्बला हिंडायचं. जावा की तुम्ही गाडी तुमच्या. आता तुम्हाला कोण चला म्हणलंय तेव्हा सारखं माग. मागे येऊ नको तर कुण्या डब्यात बसू. नाश्त्याची याची पाटील काळजी करायची नाही. मी आहे ना. असं आहे ना? हा. मग आहे. आता तुम्ही हाय म्हणतर आम्ही आलोय. ते बाका काय करतय तुम्हालाच लय पोळखा त्यांचा. बाळासाहेब काय करताय ती? सुभाषराव उचलायच्या डोक्यात आहे माझ्या. चला भाऊ आम्ही जातो. रामभाऊ तुमचं तुम्ही बघा. हे असलं चोरट धंदा म्हणल्यावर आमची आबरू राहील का? चोरीचं नाही. तुला तमाशी बी पुराणात का? अरे या मुर्रा जातीतल्या 5-25 म्हशी करतो तबीला टाकतो. तबेला टाकतो. तबीला उचलतो काय म्हणताय? उचलायचं म्हणजे लॉट एकात घ्यायचा. सगळं उचलायचा. ओ सट एकात घ्यायचा म्हणा की. आणि तबीला टाकतो दुधाचा धंदा करतो. हाय ती शिर्डी सांभाळ. दुधाच्या धांद्याचा शिर्डी सांभाळायचा मनानं हाय ते करतो. सट उचालतो. सटा हानी ना तुला. मराठी माणूस पुढे चाललाय कुठला तरी धंदा करतोय. तो माणूस धंदाला आडवळ घालणारा माणूस आहे. ए शान्या एक तरी धंदा नीट कर ना. आतापर्यंत कोण्या धंद्याची कडे लावली? शिर्डी सांभाळायचं जमतं कर तुला. ए गाणा उभा राहा. ए आता रा. ए किती रे गेले बघितलं का? कुणाला बोलतोय मी? नीट राहायचं डोक्यात जायचं नाही. आणि गाडी कुठे रे? आणि तुझ्या तोंडाचा कसा व्यवहार झालाय? देवारा होईल ना तर काय होईल भाऊ. गाडीचा छोटा मोठा किरकोळ प्रॉब्लेम आला इंजिन खोलावं लागते. हे गणा अरला का आम्ही शिंगणापूरला निघालो तू सांगतोय छोटा मोठा घोटाळा काढावा लागेल म्हणून. ए गाणा इंजिन खोलणं म्हणजे काय छोटा प्रॉब्लेम झाला काय? भाऊ नुसतं इंजिनच नाही मागच्या बेरिंग गेल्यात पुढच्या बेरिंग गेल्यात. डिप्रेशनमधनं आवाज येतोय. डिप्रेशन आला बदलायचं. गेअर ऑइल बदलायचं. गिअरबॉक्समधनं आवाज येतोय. रिमा गेल्या टायर गेले पुढचं सस्पेन्शन गेले हेडलाईट गेले अपर डिपर लागत नाही. अरे मग राहिले काय त्याच्यात? राहिले काय नुसतं सांगाडा. मला सांगा ना हॉर्न तरी वाजत असेल की? हरणवाल्या हरण नसला तरी चालतंय. तोंडाने पो 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 करता येईल. पण गाडीत काय शिल्लक राहिलं नाही. अरे गेल्याच महिन्यात काम करून आणलंय बाया. आपण दोघं करतो. हे पोरगा पैसे खाते का काय? पैसे खातोय का? गेल्या महिन्यात काम केलं म्हणजे अध्यक्ष ह्या राजकारणापायी आमच्या घराचा अख्खं वाटलो झालंय. नका बोटा जीव आलाय आमचा. माझ्या मित्रावर आरोप केला ना
मी कापून टाकेन अहो. माझ्या मित्राला कोणी आडो बोलायचं नाही. मी भाऊ खरं तेच बोलतोय आला नीट ह्यांचा सांगा. स्वभाव इतका दानशूर आहे अध्यक्ष बाळकाका स्वामी आला गोमी आला दे गाडी अरे का ह्याचं मतदान आहे त्याच्या घरात 10 मत आहेत ह्याच्या घरात 5 मत आहेत त्या मतासाठी- मतासाठी नाही एखाद्या डिलिव्हरीचं पेशंट असलं तर विचार करावा लागतो का दवाखान्यात जायचं असलं विचार करावा लागतो का कुणाचा साखरपुडा असला लग्न असलं पाटलाच्या बायकोला दवाखान्यात न्यावं लागतंय वर फुकती म्हातारी नाही भाऊ गावात रोज डिलिव्हरी होतात का कोण समजून बोल आडवं बोलतोय पोरी आडवं नाही रोज गाडी अध्यक्ष बाहेर आहे काय रोज गाडी तुम्ही ह्याच्या त्याच्या गाडीला हात करून जाता आणि रोज गाडी आम्ही देतो ह्याला काय म्हणताय हा माणूस कोण आहे आपल्याच मध्ये बोलणार ह्याच्या त्याच्या गाडीला हात करताय चुलता पुतण्यानं जाताय सुभाषराव जर गाडी एखाद्याच्या समाजसेवेला दिली तर आम्हाला ह्याच्या त्याच्या गाडीला हात करून जावं लागणारच ना मग लावत जागते भिकाऱ्या दावा झाली आमची हा ह्योच माणूस मागच्या महिन्यात गाण्याला मी ऐकलं गाण्याला म्हणला गाणा माझी गाडी न्यायची सातारला तर नंबर लागतेली तुझी गाडी दी आणि विद्याला भेटा गेला ह्यो माणूस. अरे ती खोटं बोलते ती लोक बाबा किती बनवा बनवी चुकी सांगू नका बाळासाहेब तुम्ही माझ्या जायचं रामभाऊला नाही. माझ्या रामभाऊला उलटं बोलायचं काय कारण आहे? तुमच्या गाडीचा खुळखुळा झाला आमच्या का माती मारताय ए खुलखोळा कोणाला म्हणता समाजसेवासाठी गाडीचा खुलखोळा मला झाला आमची घाबरू घाला होता तुम्ही मग हाय नाहीच आबरू तर लाज काय वाटते काय? माझ्या रामभाऊच्या गाडीला पत्रा म्हणताय वे मग मी कधी सातारा कोण म्हणलं पत्रा गाण्याच्या गाडीला पत्रा झाला पत्रा म्हणलो का मी नाही, कोण नाही. म्हणलं पत्रा अध्यक्ष पत्रा कशाला म्हणताय व हा तुमच्या आम्हाला साध्या सर्व्हिसिंग करायला जमतात का नुसतं अरे. बसायला जमतं अरे आमची गाडी तुमच्या उपयोगाला पडली तर ना आम्ही चांगलं गाडी आमची खराब झाली की आम्ही नाही अध्यक्ष. वाद. अरे आयसान खराबोश माणूस बळा वहिनीला फोन लाव लपडेखोर माणसाचं काढ सगळं भांड बाहेर काय पण चुकी सांगू ना आता काहीतरी मार्ग काढा शिंगणापूरला जायचंय म्हणल्यावर ए बाबा वाद काय घालत बस नका 5 मिनिटं घरी बसू चहा करू ए का ना मस्त बाई कुंदा छट्या व्हायला कोणाला ठेवायला काकी स्वतः गावाला गेलेत म्हणजे चहाचा बी बोऱ्या वाजला म्हणायचं आता कधी घरी असते द्या ए तू ठेव भाऊ मी मग कोण चला सुभाषराव ओ चला पाटील पटकन चहा ठेव भाऊ साखरेला पैसे द्या की साखर संपली साखर संपली हो घाला गाडीची राख रांगोळी झाली त्या माणसाने देखता तुला सांगायचं जमलं काय मला खाजगी सांगता येत नव्हतं मला टेम्परेचर वाढलं होतं माझ्या डोक्यावर असं होय मग तू असं म्हणल्यामुळे माझं पण टेम्परेचर वाढलं साखर नाही बुकली नाही सुधार त्या अध्यक्षाला तर कशाला नका शेंड्यावर घ्यायला पाहिजे त्यांची बायको त्यांना रोज हाणून त्यांचा खुळखुळा झालाय आम्ही असंच म्हणतो का माणसात मग आपल्या गाडीला खुळखुळा म्हणून गेलो तुला तडकावल्याचा राग त्यांच्यावर काढू नको चहा ठेव ठेवतो अरे काय लागा उज्या हा पप्या थोडी तरी अक्कल आहे का तुम्हाला थोडी तरी हा 20 रुपयासाठी लागा भांडताय का एवढी मोठी भांडणं केली हो बघ आमिर ह्याला सवय कशी आहे माहिती आहे माणसा कांसात येतून मग 20 रुपये मागतोय त्याला कितीतरी वेळा म्हणलेला का तुझं 20 रुपये आहेत ना मी देऊन टाकतो देतो पण माणसातच येते आणि 20 रुपये दे म्हणतो. 3 वर्ष झाला का उद्या 20 रुपयाचं 3 वर्ष झालं आहे का नाही बरोबर आहे का नाही मग मी बडवलेत का देतो म्हणले ना तुझं बाबा 20 रुपये अरे हो पण ही 20 रुपये झालं खरं पण 20 रुपयासाठी काय केलं तू काय केलं ते माझं चुकलं अरे आमिर कसं झालं त्या संजू शेठचं ऐकून आहे का नाही मी ती लय चुकीचं घेतलं माहिती जेव्हा खुशाल ह्याच्या दारात लिंबून बिंबू घेऊन गेलाय तुला का लाज वाटली पाहिजे हा आणि 10,000चा बोकाडला का 5,000 एकूण बसला लाज वाटाय पाहिजे तुला लागा नाही अरे ते उद्या माझं चुकलं खरंच लय चुकलं त्या संजू शेठचं ऐकलं त्यामुळे ती माझं वाटलं झालं 5,000ला माझा हे बसला नकाला का असं भांडत जावं आणि दिलं का त्याने पण 20 रुपये तुझं अरे कुठलं बिल अजून ते 20 रुपये द्याय नाही काय का अजून माझं डोकं हलवायला लागला का नाही देऊन टाकायचं ना त्या दिवशी 20 रुपये दे आमिर 20 रुपये दे. जर तशी देऊन आणि टाक. परत काय 20 रुपये त्याला मागू तुझं नको नको अरे तू तुझ्याकडून 1000 रुपये घेऊन काय छोट्या अरे का रे आला का शशी लगा फटाकडे लावा दिवाळीचं कर ये शशी ये तिकडे बघा आय काय आय 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 अरे पण कशासाठी फटाकडं बघा आता कशासाठी फटाकडे एवढं दिसून नाही तवा तिकडे बघा की हत्ती घेतला हत्ती घेतला ना त्यासाठी आमिर तू म्हणतोय हत्ती घेतला हे हत्ती आहे का छोटा हत्ती आहे? जे ठेवली वाहनाला दुसऱ्याच्या नावावर लगेच अरे गाडी घेतली होय तू. मग? आणि पण कशासाठी रे कशासाठी म्हणजे अरे लग्न होई नाही नोकरीचं काय जम बस नाही मग ही जेव्हा धंदा करणार लाईनच लावतो गाड्याची आता आयला चांगले म्हणजे वर्ध्या महाराज दिसतील का हा? मग तू घेतली वय हो आणि छोटा का चालवत होता अरे पुलावा बसलो होतो मी तिथं आणि तिकडून आलं मला म्हणलं चालव गाडी
काय गाडी चालती का नाही वेळा काय करतो कांदा गाडी होय गाडी चांगली ड्रायव्हर थोडा गच खाणतोय चालून दे नाही नाही बरं झालं गाडी घेतली अरे आपल्याला ट्रिप बिपा करायला होतीच की गाडी कुठे बी जायला काय रे? हा? आणि ह्याच्यात काय मला सांग पेट्रोल टाकले तरी शशी आपल्या एका पायावर यायला तयार आहे मग काय तर, हा? होय. काय द्यायचं थोडंफार पैसे हा. इकडे. बरं ऐक ती पेड घ्यायची आले तोंड तरी गोड करायचं का हा, तुम्हाला येतो लगेच तवा म्हणजे येड काही पूजायच्या अगोदर भाऊच्या दारात म्हणजे अजून पुजली नाही बे माझं भाऊच्या दारात पहिल्यांदा आता इलुंग्या सोंग्याकडे पूजण्यापेक्षा भावराव आमचं इंटरनॅशनल पुढारी त्यांच्या दारात पूजणार की पहिल्यांदा. अरे कशाला रे शशी अरे घरीच पूजायचं रे इकडे कशाला आणायचं पूजायला भाऊच्या हातची? काय झालं काय म्हणजे अरे कोण कोणासाठी असतं शशी हा आता तुला वर्दी सुद्धा लागणार नाही का त्यांच्या हातनं पुजल्या येडे काय बाहेर बाहेरच्या देशात त्यांचं जाणं ये नाही फ्रान्स अमेरिका कॅनडाच्या वर्ध्या लागतात मला इतक्या लांब जाऊ नको खुळखुळा होईल का गाडीचा आपण बोलतो परत बाहेर आपला बारामतीचा जरी वारदे दिला ना तरी बस नाही पण आम्ही गाडीला लय भारी लागा गाडी कंडाच आहे. बर चला आपण जाऊ डायरेक्ट भाऊच्या बसा, इथं. बसा, चावी गाडी बसा, बसा. मला चावी दी गाडीची माझी मी चालवली असती आता वय लका कांबळेश्वर मध्ये आल्यावर गाडी आमच्याकडे तू चालवायचं म्हणजे कसं व्हायचं बसा लवकर मला आमिर. जीव खालीवर होतो या अमीर हा डायरेक्ट देवालाच घेतो का ए व्हायला गाडीला का दमानं. चालते लागा. अरे आम्ही तर खाण नको बरं का नाही नाही दमानं होऊ दे. अरे नीटच चालवतोय मी शिशीला इथं कसं आहे त्याला मी काय करू नारळ हातात फुटायचं येळ आली राव असं खाल्यावर गाडी अरे तू घेऊ नको का मी चालतो माझ्या बच्चा काय अण्णा बसले तिथं हे दमान उतरा दरवाजा बी दमान लावा निघतो कोणीकडून ऐक शशी गाडी पण कापार आहे बरं का काय रे पोरा आशीर्वाद द्या हा आशीर्वाद आहे काय काय पराक्रम काय केलाय तिकडे बागी बाग तिकडे आण ना अरे वा हत्ती आणला हत्ती सिल्वर कलरचा हत्ती कुणी आणलाय मी आणला तो आणला होय? हो ही सगळी पोरं बसवून आणली वा 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 इकडे कशाला आणलाय बघा आता अण्णा इकडे कशाला आणलाय कोण आहे दुसरं पुजायला एवढं फेमस माणूस आपल्या घरात असताना इंटरनॅशनल पुढारी कोण भाऊ आपलं किती देशात जातंय त्यांच्या हस्तेच बोलणार पहिल्यांदा भाऊची असते मग गाडीचं पूजन हा धंदा करा आणली ना हो अरे भाऊची असते पूजन केलेलं कोणाचं कडला गेलंय कोणाच कडेला गेलंय म्हणजे ज्यांच्या दुकानाचं उद्घाटन केलं ती दुकानं इकली त्यांनी हा ज्यांच्या कोणाच्या बंगल्याचं उद्घाटन केलं त्यांच्या घरात बांधणं मायासारखा माणूस असताना काय गरज आहे रे तसं असलं तर अहो अण्णा पण आता त्यांनी एवढं ठरवले तर करून द्यायचं भाऊचे असते चालवाय ना धंदा करायचा आहे ना आता हा का त्याचा धंदा बुडला तरी त्याला चालेल मग आपलं काय करायचंय होय असला जर घुमळ असला ना तर पारावल्या भिवानाच्या हस्ती केलेलं परवाडलं राव मी नाही होय आजोबा तुम्ही बी आहेच की मग रक्ताचं नातं सोडून तू इकडं आलाय बोंबलत अहो तुम्ही मग म्हणताय पण त्याची इच्छा असली पाहिजे ना कसं बाऊंचं बाहेरच्या देशात संपर्क आहे तुम्ही ह्या घराभोवती गिरट्या घालता सारखं मी घराभोवती गिरट्या घालतो पण घरी व्यवस्थित चालले का नाही चालले मग ह्यांनी हिंडून फिरून कुणाला वर आणले ही बी खरं आहे बरं का हा तुला एवढी अक्कल पाहिजे एवढा आजोबा दणकाट असताना चल घेऊ पूजन करून पेन्शन संपून तुम्ही भावला घ्यायला आणले ए गायबानिया माझ्या शुभ असते पूजन करायला आलाय न तू कुणाच्या बरोबर बसतो चल उरक अहो पण अण्णा कशासाठी हे आमिर तुला काय कळतं का अरे ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि असं बी इथं पहिलं काय होतं या घरात जसं अण्णाने पाय रावल्यात ना तसे बारबाराटे झाले बघ इथं घराला कौलं होतं का फुटकी कौलं होती आता सलाब झालाय आमच्या इथं म्हणले तुझं पाय लागल्यापासून यांची भरभराट झाली आणि तुम्ही म्हणता आनंद आल्यापासून झाली अरे अण्णाने पाय रावल्यापासून चांगलं झालं यांचं त्याचा नाहीतर काय- जन्म तरी होता का हा तर आता घ्या तर एवढं म्हणताय तर मग काय चला चला सोड. या बांधून. चांगली पोरांनी तुझ्या डोळ्यात अंजन घातलं जरा पोरांना फुलं वा त्या पायात फुटले नको हे चपल्या काढाय आपल्याकडे थोडी थोडी वापर अजून बघायची हे काय आलं की भाऊ काय तमाशा मला आमच्या दारात अरे तमाशा आहे तमाशा. व्हय. अरे शशीनं गाडी घेतली शिष्याने गाडी घेतली कसं आहे बाबा त्या सुभाषराव गाडी तर चांगली आणली पोराने एक नंबर आहे का नाही टायर चाटला आतमधनं थोडा थोडंफार इकडे तिकडे चालायचं हालामेंट करून घे त्याचं बाळू काका गाडी चालायला एक नंबर आहे काय बोलतोय? एक नंबर गाडी आता कोणी घेतली अहो शशीने घेतली हो. धंदा करणारे अध्यक्ष ह्याच्या होते आता आदर्श
बसून राहण्यापेक्षा काय पण धंदा करा. नारळ ही आहेत म्हणजे चांगले. पाटील बरं झालं पोरांनी एवढ्या कष्टाने गाड्या आणली आपल्या दारात. पूजन करून घ्या. ज्येष्ठ आहे तुम्ही. झाली पूजा. काय? मग काय अण्णाची असते पूजा झाली. हजार हो अहो माझी इच्छा होती तुमची असती बा पुजायची, पण अण्णा म्हणलं ह्यांनी ज्यांच्या दुकानाची उद्घाटन केली का नाही ती सगळी बंद पडली. हजार ओ अण्णा काय माझी बात नाही चालली. तसं नाही जावं बापू. ह्या गाबड्याने कुठलं चालू केलंय चाललंय असं घडलंच नाही. त्याचा आशीर्वाद तुमच्यावर नको यायला. उद्या बंद पडणार आहे धंदा, गॅरंटी नाही. नाही पण तुम्ही काय म्हणताय, जिथं जिथं मी उद्घाटन केली की सगळी दुकानं बंद झाली. नाही थोडंफार खरं जरी असलं तरी सांगावं बी लागतं टायमाला. भाऊ तेवढंच नाही म्हणलं कशाला त्या उंडक्याच्या हस्ते पूजा करून घेतो असं म्हणलं मी ऐकलं. रामभाऊ नाकापेक्षा मोती जड झाला का नाही तुम्ही आणलेला घरात. उंडका म्हणलं डायरेक्ट स्पष्ट. रामभाऊ ना रामभाऊ उंड काय होय असं अण्णा म्हणलं. अण्णा ही योग्य नाही. आमच्याच घरात राहायचं आणि आमच्याच घराचं वासं मोजायचं हे कोणी सांगितलं. भाव एवढंच नाही. आणि ती काय म्हणलं माहिती का अण्णा, ही घर चालते ना माझ्यामुळेच चालते. तरी तुला 1000 वेळा म्हणलं होतं घर बांधताना अण्णा 30 लाख रुपये घेऊ नको. आता घर मी आधी बांधलं नंतर अण्णा आलाय. रामभाऊ वाद घालू नका. अण्णांनी पूजन केलं काय तुम्ही पूजन काय. तुम्ही परदेशात किती पूजन करता रामभाऊ. नाही अजिबात नाही. परत पूजन होणार आणि एकदा भाऊच्या हस्ते. शुभ कार्यात विघ्न नका आणू. हो का अण्णांनी करू नाही तर उद्घाटन त्यांनी करू. मला एकच म्हणायचं, काय प्रोटोकॉल नावाची गोष्ट आहे का नाही. अरे तुम्हाला एक साधा फोन करायचा होता. मी करत होतो ह्यांनी मला थांबवलं. मी काय बी नाही म्हणलं तुमचा का ना? असं हार चालू सोड. ना. हार ते सोड सोड. ऐका की रामभाऊ भाऊया तुमच्या हस्ते परत भाऊच्या हस्ते परत द्या. रामभाऊ परदेशात उद्घाटन. पण काय कारण होती का माझ्याबद्दल पोरांपाशी घर भाऊ आमच्या समोर तू नसता या पैसे घेतले नसता आम्हाला. बोलला करा भाऊला. हार बांधा तुम्ही. बाळासाहेब खऱ्याची दुनिया नाही राहिली. ऐका सुवर्ण मध्ये काढतो मी. राग बनू नका. नारळ फोडा. अरे कसं फोडायचं आता. मी पाटलाच्या हस्ते फोडायला लावणार. पाटील नारळ धरा. ही नारळ नाही बांधायचा. वा नारळ वा गाडी अरे तो पण डायरेक्ट शिरून पीस आज काय फोडत नाहीत का आपण नुसता व्हायला. हो आज सोमवार आहे व्हायचं असतं. एक काम करा, आनंदाची गोष्ट आहे. अरे जिथं जिथं खड्डा पडतो तिथं भगवंत मदतीला धावतो. आलं का त्यानं. उलट त्याचं अभिनंदन करा रामभाऊ. एवढं चांगलं धंद्यासाठी गाडी घेतली ना अण्णांनी पुजली काय तुम्ही. अभिनंदन धंद्यापासूनच. होय तू पेढे दाखवा आणल्यात का वाटा आणल्यात. वाटकी पेढे वाटणार आहे की. मला वाटतं दाखवा आणल्यात. शशी गाडी कशाला आणली तू. धंद्यासाठी. धंद्यासाठी. हो शुभाश शीघ्रम आजपासून धंद्याला सुरुवात. आणि हिथं धंदा करायचा. मी सांगतो ना हा आपलं कॅन्सर जातं का ना. कशामुळे माझ्या गाडीच्या प्रॉब्लेममुळे. पण आज आपण जायचं. लक्ष्मीच्या पावलाने आली शशीची गाडी दारात. कोणाची गाडी. तुझी आजच वरती. मी नाही भाऊ देणार. पूजा नाही आणली तर तुम्ही मालकच झाला गाडीचं लगेच. बरं दिसत आहे. पेढा खाऊन समाधान माना. गाडी नाही देणार आपण वरतीला. हजार अल्ला का तू कोणाला बोलतोय. अरे तुझ्या आईला नाही तर तुझ्या बापाला तिकडे पुजायला लावायची. माझ्या दारात कशाला आणली. मी आग्रह केला रे. माझ्या बरं फोटो भेटून निघणार मग तुझी गाडी प्रसिद्ध होणार. मला कळत नाही का माझा जाहिरातीसाठी फायदा करून घ्यायसाठी काय दारात आले. चालतो भाऊ ही अवलाद करताय रे या. ह्याच्या आईला तुम्ही वेळ ठेवल्याला मदत केली म्हणून ही गाडी आता दारात दिसते. का ना भाऊ भावानी नाही झाली अजून तर यांनी 1 रुपया ठेवला नाही लक्ष्मी म्हणून. तर तुम्ही लगेच लागली वरती फोकाटी फाकाट. गाडी बसता उशाला. शशीचं बरोबर आहे. काय गोष्टी व्यवहाराच्या जागा व्यवहार, नातेसंबंधाच्या जागावर नातेसंबंध. शशीचं बरोबर. एक काम करा तुम्ही इथं बसा. शशी चल गाडीच्या बद्दल तुला काय टिप्स द्यायच्यात. घरातल्यांना भीती वेळ वाटत. चल बाळा चल चल. ये बाळा ये. शशी राग मानत जाणार पेढा खावा घेवडा. ये बाळा ये. काय राव भाऊ बाळा काय म्हणताय. सोन्या काय म्हणताय. हा एवढा तो तडा तुम्हाला माणसात बोलला. त्यांनी काय तुमच्या उपकारात जाणीव ठेवली. एवढं जर माणसात मी जर तुम्हाला बोललो असतो ना का तुम्ही माझं बसायला फासलं असतं. पुढचं बोलू नको. अजून पण बचाल फाडेल. फासणार की आमचंच. मला आज कळलंय माझ्यापेक्षा तुम्ही हातात जास्त लाड करताय. आपण असं एवढं काय बोललो मी काय म्हणलं पूजा आणली लक्ष्मी लगेच तिच्या मालक झाला का एका शब्दानं काय होतंय. एक शब्द तेच महत्वाचं बोला आणि माणसात बोला आहे ना. गरजेचंच होतं मला माघारी तो बोल. पाणी चिखलाला आणि चुकल पाण्याला
शशी कुठलं शिकला रे तू असं माघारी बोलायला बा? हा भाऊ मुंगळं लागत्याला बाकीचं तुम्हाला होय माणसात म्हणलं का? मुगळा बाकीचे- भाऊला मुगळा म्हणतो काय का? जे म्हणायचं ते नीट बोल. बाकीचे लगेच गाडी मागत्याला मला म्हणून त्यांच्या जास्त तुम्हाला नाही म्हणावं लागलं. अच्छा तरी म्हणलं तू माणसात असं मला बोलणार नाही. त्याच्या पाठीमागे हेतू होता पण तुझ्या हेतूमुळे माझा अपमान झाला. हा अपमान झाला माझा. पोट भाऊ माझ्याकडे द्या आता माझी पाळी. आळी पळेल हा काय लागाव तू अर्ज चालवलं ना. काय भाऊ नका नका मारू नका. ही चावी तुमची ही पेड तुमचं मी बी तुमचा चाल धरतो तुमच्यात पण का हाल जाऊ नका राव. भाऊ चांगलं त्याला सगळं कळलंय आबा. काय गाडी तुम्हाला न्यायची तिकडे नाही मी तू वाटलं मागं मागं नाही आमच्या सोबत नेणार आहे. असं द्या उशिरा का होईना पण कळलं त्याला. माणसांसमोर रे चरा करायचं नाही. इंटरनॅशनल पुढाऱ्याची आबरू घालवायची नाही. अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्ष सुद्धा मला बोलावतात उद्घाटनाला. बघ तिथल्या धंद्यात बरकत आहे. हा आणि तुला शेवटचं एक सांगतो हो बघ भाऊच्या पुढं आणि गाण्याच्या मागं आदबीने उभा राहायचा आदबीने. कारण भाव कधी शिंगाव घेत घना कधी लातलं ह्याचा नियम नाही. म्हणायचं नव्हतं मला पण गाडीचं टायर जरा गुळगुळीत झाले तर चारीची चारी न ववतो भिकार समजलाय काय? हा मग एक काम कर बाहेर गेलं व्यवस्थित चेहऱ्यावर स्माईल आणल्याला दाखवायचं नाही. अरे कोण कुणाला हा नाही मोकळाय का? जीव असला तरच माणूस मारताय का? अरे माझंच बघ की इतक्या वेळा मला भाऊनी मारलं तर एक बाहेर जाऊन मी हसतो खादा हाय का नाही भाऊ? एवढं पार इंग्रजांना हाणल्यागत. ए शशा मला अजून सडकायला भाग पाडू नकास. भाऊ मी एक शब्द बोललो होतो तुम्हाला एवढा रागाला राव पट्ट्यानं हाणताय अण्णा तसलं तुम्हाला कसलं बाहेर नाही तसलं बोलत होतं. काय कसलं तुमचं काय बोललं? आबरू काढली. अब्रू काय 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 आबरू काढली? आम्ही नाही सांगणार बाबा आपल्या तोंडाच्या आपण सांगणार ना तुम्ही परत. शशा कस त्यांनी मला काय जरी म्हणलेलं असलं माझं दुर्दैव ज्येष्ठ म्हणून मी त्यांना हाणू शकत नाही पण तुला मात्र मी मारू शकतो. बाबात राहायचा 3-4 देशाचा राग माझ्यावर काढायचा तुम्ही राव दरबारी. चल पुढा चल के हस थांब हस के हा अजून नीट हात. थोडं जास्त व्हेरी गुड चल भाऊ व्हेरी गुड चल पुढा. काय बाबा मग पाटील नारळ व्हायला म्हणजे लय खुश नका हो. पूजा मेच केली. खुश नका हो. हा हार कोणी बांधला गाडीला? आम्हीच बांधला तुम्ही यायच्या आधी. नारळ कोणी फोडला? नारळ व्हायला तुम्ही म्हणून काय तुम्ही काय मालक झाला काय? हं? शुभ असते म्हणजे जो पहिल्यांदा असतो त्याचाच हात शुभ असतो. मालक शशी आहे तुम्ही नाही. आलं का लक्षात? आपण गाडी त्या शशीशी तुम्ही का वाद घालताय? आपण ह्याला कुठे झोंबलं ना मी उद्घाटन केलेलं. नारळाला हं? हापापलेली- आज जिथं तिथं तुमचं असं कसं राहतं? दुसऱ्याचा मोठेपणा बघवतच नाही तुम्हाला उगाच. नारळाला हापापलेली तुम्ही. कमी नारळा हा पापडे मग काय? काय? हं? अरे कोकणातली हाय सासरवाडी माझी. एखादं म्हणतं हाय बाबा काय जागा ना भाऊ रामभाऊ आम्ही म्हणजे एकाच घर आलं सगळं एका जेवायचे आम्ही सगळे. सुभाषराव टिप्सच तशी दिल्यात आयुष्यभर हसण्यासारख्या. बरं रामभाऊच्या घरात हसरी तारे. सगळं कळलं त्याला. गाडी धंदा कसा करायचा कसं कुणाशी कसं बोलायचं कसं वागायचं भाऊने आतमध्ये नेलं सगळं ओके करून टाकलं. आपली माणसं म्हणजे आपली माणसं. हा लोकांसाठी गाडी देण्यापेक्षा जीवा भावाच्या माणसाला दिलेली बरी. बिंदास दा कुठेही जा मी येऊ शकतो तुमच्या बरं काय आम्हाला व्हायला म्हणले तर मी पुती व्हाईल सगळं व्हाईल. अहो चंद्रासारखं शांत घराणं आहे रामभाऊचं. फक्त एकच चंद्रग्रहण लागले. पनवती असल्यावर काय होणार आहे? ए बाळो सुभाषराव पाटील चला कुठं चला चला शिंगणापूरला. तुझं नाही म्हणलं होतं की ए, शशी भाऊनलाच गाडी वाहिली म्हणलं तरी चालेल लोक भाऊंच्या हातात दिली चावी. वा, 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 वा. ए बाबा आमच्यावर नाराज असला तरी चावी ए, तुझी. काय करायचं आपल्याला अण्णा चला शिशी तयार झाला येऊ जाऊन. आपण येत नसतो का? एवढा आमच्यासारखे मान्यवर असताना कुणी बी अंटूस फंटूस नारळ वाहत असन गाडी आपण त्या गाडीत येत नसतो. ए अंटू फंटू म्हणायचं नाही मला. मी गावचा पोलीस पाटील आहे बलबीम पाटील. आपल्या जावायला बोलायचं तसं. मगाशी बोलल्या काय कमी झालं का? अजून बोलायलाच लावता का? आणि तुम्ही कशाला बोलता सुभाषराव? अन्नाला त्याला काय गाडी म्हणजे टायर फोडायचेत का वजन? ओ पाटील
मूळ म्हणजे अण्णाच येणार नाही. अण्णांच्या जेवणाची वेळ झालेली आहे. हा हा तुम्ही त्याची चिंता करू नका. अण्णा काय यायचंय बाबा? नाही नाही, पुन्हा माझ्यावर नाराजी नको. आपण अशा ठिकाणी येत नसतो. बर शशी तुझं कसं काय? मी तयार आहे. काय नाराज बिराज असलं तर काय करायचं आपल्याला? हा ना. ए, चल कुठं की बाळासाहेब आपण कॅन्सल करायचं का? हे पोर जाईल तिथं धक्का बसवते आपल्याला. म्हणूनच येणार अरे त्याची- बापरे. तुझी गाडी होती म्हणून आम्ही तयार झालो. ए, बाळू, अरे ह्या लेकराच्या चेहऱ्याकडे तरी बघा. नाही नाही मला काय म्हणायचं बाळासाहेब, रडायच्या अगोदर माणसं हसते ती. ए शान्यांनो, काय म्हणताय? शशी काहीतरी गोळ घालेल. अरे शशी फ्रेश आहे. अहो नाही फ्रेश दिसतंय त्याचं तोंड, पण झालं तिथं त्यांनी मार बसवलाय आपल्याला. हा तुमची गाडी असती तर गोष्ट वेगळी बाळासाहेब. तुमचा विश्वास शशी. लोक आम्ही पळत होतो, लोक आम्हाला ताणून आणत होते केळीच्या बागत. अजून वळायचं. अरे मी नव्हतो तुमच्या बरोबर, आता मी तुमच्या अरे, बरोबर. काय कोणाची हिंमत आहे तू आणायची? तर त्याच्यापेक्षा हपिशा पायाचा गाणिया. ए गाण्याच्याच पायात लक्ष्मी आहे. गाणावर आरोप काय पण कर नका. अरे गोजीरवाणी लेकरं आहेत माझी ही. आणि तुम्हाला वाटत असेल रामभाऊनी सक्तीनं शशीला चालवलंय, उत्स्फूर्तपणे येतोय, आणि तरी तुला नाराजी वाटत असेल, तुला वाटत असेल की आम्ही वर्दीचे पैसे देणार नाही. जाळ झाला आमच्या प्रवासाचा. इधर चावी धर तुझी. वा तुम्हाला दिली गाडी राव. कुचित नाही मी. तुम्ही बसा पुढं, मी माग बघेल. ए चला गाडी चालू गाडी. नकाराव सुभाषराव ह्याच्या नादी लागू राव. माझा आहे का मी जीव तोडून सांगतोय पाटील. रिक्वेस्ट कर, रिक्वेस्ट. आनंदात तुम्ही का बसा तर? उठा. मी पुढे बसलो, मी मागं बसेल. आणि एकदा भाऊनी चांगलं समजून हो अध्यक्ष, दोन गोष्टी लय वाईट मला आज आप शिकू नये. आणायला इप्पनवती, नारळ व्हायला 7:30. मी काही येत नाही बाबा. माझ्या माझ्या मागे कशाला लागला तुम्ही हातून? काय चल बोलला म्हणून राग येऊन देत आहे. अरे रामाचा सासरा खुडूस आहे. गाण्या तू गाडी चालवतोय. कोण चालवणार शिवाय? आता बाळू बस. रामभाऊ थांब, मला सुभाषराव माझ्या बायकोचं कुकू पुसून येऊन द्या. का? अहो ही ह्याला काय अक्कल आहे ड्रायव्हिंगची? नाही चालवते किती चांगली. मी आता हवेला गाडी चालवतोय, मी आता हवेला. तसं असलं तर माझी मी चालवतो. एवढं सांगून मी- आता कोको पोचायला तयार झाले राव आमच्या वाहनाचं. बाळासाहेब काळजी घ्या. आय बी बाय वाचव बाया नीट नीट कान. बाळासाहेब काळजी घ्या. अण्णा जगलो वाचलो तर येतो मग घरी. काळजी घ्या बाळासाहेब. त्याला माझा मन होत्या. चेअरमन का सगळ्या गावचा आदर्श सरपंच इथे येऊन बसल्यात आणि तुमचे कामात आणि त्याचं रोज चालले होय. कामात त्याचं बघितलं पाहिजे सरपंच. तुमच्या नादाने एकर गेला. चेअरमन पद मिळाला पण त्यांनी एकर गेला ना आमचा. अरे कामाला माणसं मिळाना ती ही काम. तुम्ही काय चालू केलं? वानावळा घरी कोणाला? मला निमा आणि मिवणीला वाईट देतो की थोडा. आणि तुमची मिळून आमच्या जेव्हा जगती होय. नाही ना तिने भेंडी आवडते, तुमच्या जेव्हा नाही जगत ती. तुम्ही नवऱ्याचं जेव्हा आमच्यातली भेंडी बाजारात काय उदा आला की भेंडीला? आल्या का सहकारी कसला अरे ठेवा येते उष्ण जगणं द्या सोडून ठेवायचं. सरपंच. अहो गावात आणा गेला आमच्यातला गडी ह्यांच्या रानात. हा. तर साधं एक मूड दिली नाही गावताची आणि हे तपाक भेंडीला. नाही नाही माझं तसंच असतं. तेव्हा काय तुम्ही राहो इथं साधी भेंडी द्यायला मोठभर शेतात पिकलेली, हा आणि फिराय कधी नेणार? लगा रामभाऊनं टोळी फिराय नेली अहो आखी. ते रामभाऊ आहेत. हं? ऋण काढत्याला पण सण काढत्याल. ह्यांच्याच्यानी चापाज न व्हाय ना. ऋण काढून नाही नेली, मग? चुपट्या बोकड गेलाय रामभाऊ. गाडी कोणाची आहे सांगा. हा, गाडी कोणाची माहिती का? कोणाची? पनवती शशा. अशा कधी आला इकडं? अशाची आला गाडी घेऊन नवी. शर्टाकी मग चारचाकी आणली, शशी सुधारला आता. सुधारला आता. आणि देवदेव कोणाच्या गाडी? शशाच्या गाडी. कोण? या, या, या. रामभाऊ, हं. सुभाषराव, बाळूदाजी पाटील. आईला म्हणजे हे अरे सगळं- गाणा. येऊ नको तर कंच्या डब्यात बसू सगळं त्यातलंच घडी. हा मग काय. गाडणार त्याला पक्का मोकळा करणार पैशातून आणि घरी पाठवणार. संजू शेठ फुकट का व्हायना पण त्यांनी ट्रिप नेली. हा ह्यांच्या ज्यानी काय झालं? मग मी तेच सांगतोय ना. ह्यांनी साधं मला सांगा बिव्हायला तरी मोटरसायकल नेलं का टेबल कधी पाया पडा? मी काय म्हणतोय सरपंच, हा एक करा. काय आजच काढा. आज आपण फिरायला जाऊ. बर मोठी गाडी करू. कुठं जायचं काका? जम्मू काश्मीर. बघा
थंड हवेचं ठिकाण आहे. काय बर्फात पडून काय लागा मरायचंय बे. इथे जवळ बघा की का घरी आणताना बी नीट आणता येईल ना माझी. काका 4-6 महिने राहिले ते जरा निवांत राहा. गारठ्यात कशाला जाताय? हो का बर चाल. ग्रामपंचायतचा पैसा वापरायचा. अभ्यास दौरा म्हणायचं. अभ्यास दौरा करून यायचा. आलं की खायचं मजा करायची सगळं करायचं. फिरून आलं मनात अभ्याससाठी. रामभाऊने ती नातलग बितलग पै पाहुणे नेलते पाठीमागच्या वेळेस. रामभाऊने अभ्यासक म्हणून गेलत पण त्यांनी ग्रामपंचायतचा पैसा वापरला होता सर. अहो त्यांची बायको सरपंच असताना रामभाऊ काय करायचे अभ्यास दौऱ्यासाठी बाहेरच्या देशात अमेरिकेला चाललो, युरोपला चाललो, चीनला चाललो. तसंच करते. सरपंच परिषदला गेलत. ए बाबा आपण अभ्यास दौरा करू. कसा तुम्ही दिलं तर नेलं तर. सरपंचाच्या साया घ्यायच्या आणि फंडातलं काढायचं आणि खर्च करायचा. संजू शेठ फंडातलं पैसे घेऊन ह्यांना तर कशाला द्यायचंय मग. अरे म्हणजे समाजला पाहिजे पुढच्या शिटा घेऊ बसायचं आम्ही माग. काका तुम्ही येताय का नाही? प्युअर का येतो राहू द्या. हे खाईन मी आणून येतात. जाऊ द्या. चला हात तोंड बघ. नाही चला चहा घेऊ. तर आधी झालं मनाचा मोठेपणा ना. काका चला चला चला. गणभाऊ जरा दमन की किरा का थांबा. हो काय इष्टी वाटल्या का जोडलं का ट्रक वाटल्या का कसं बी? वास यायला लागला थांबा. 1,500ची गाडी आणली काय 100 नवे असल्यासारखे करताय. शिवाय गाडी चालवतात राव. नवी गाडी राव मी कष्टाने घेतली राव. काय राव ही बघितलं सारखं अपमान करते राव माणसात. गणभाऊ उतरा. काय राव नका ये वायसो तुम्ही ऐकत नाही राव. जाताना म्हणलं उतरा येताना म्हणलं उतरा राव. वास लागत राव. शेषे तुझं गाडीत बसल्यापासून बघतोय बर का मरणाचा भाऊ अपमान करतोय. ह्यासाठी मला आणलाय का तुम्ही? अपमान आहे तुमचं जळण ठेवलं घरी बंद करून. जळान होतोय फुटीतला ड्रायव्हर आहे का मी? अध्यक्ष टायर चट्ट गेलं राव. वास यायला लागला राव. काय ए शश्या लय जहागीरदार लागून गेलास का रे? 1,500ची गाडी आणली 1.5 लाखाचा रुपये करतो काय? अरे भाऊ नवी राव दादा तर होऊन त्याचा नाही तवरच टाका मोडून आमची गाडी. काय झालं घर आलं का? घर आलं घर इकडे ये. आणि वास काय गाडीचा येत नाही. ही 10 रुपयालाच मरणाचं ह्याचा वास येतो. ए का ना जाताना वेळेला का ते म्हणतोय हळू चालवा गाडी टायर खराब आहे. येताना तास झालं ते बॉम्ब आलतय की वास येतोय. आम्हाला सुद्धा आतमध्ये वास यायला लागला टायर. लय जो अशी दारूचा दारूचा. हा आम्हाला तीच म्हणायचं होतं. ए शश्या अरे दुनियात गाड्या आहेत का नाही का तुझीच गाडी? नाही 35 किलोमीटर गाडी गेली की बॉम्बला लागला वय रे. आता सस्ता छकडा वाढल्या वरताय राव कुशाल. ऐक आता निम्म्यापर्यंतचा टप्पा आपला पूर्ण झालाय. थोड्या वेळात आपण घरी पोहोचू तास 1.5 तासात. गाडी गार हो दे बर का. पिटल नाही गाडी नाही पेटत. गाडीची टायर गरम झाली ती थंड होईस तर आपल्याला थांबावं लागेल थोडं. राव चांगलं बोला सांगा गाडी अरे पेटेल का? सगळे ढगोळ आहेत. गाड्या नसल्यामुळे हे सगळे मॅनर्सहीन लोक आहेत. अरे तुम्हाला कळाय पाहिजे काय एवढ्या तेवढ्याने होतंय. आता पोचू लगेच 10 तुझ्या मिनिटं. दारात गाडीचं शोरूम उघडले काय तो? अरे खुळकुळ आहे त्याला नाही पैसे नाही तुझ्याकडे. आमच्यावर रुबाब गाजवतो. दारूच्या वासाने नको झाले. त्याला सुभाषराव दादा थोबडीन मी त्याला. लय अवघड बा. माझं चुकलं इकडे आलो ती ह्या कोंबड्यात यायलाच नव्हतं पाहिजे. ना तुझ्या घरी आम्ही तू गाडी पोच करतो. ए टायर थंड होईस तर थांबू आपण. लावलेच पोचायला तरी परवडला इकडे. शशी न काळजी करू. अर्धा तास आपण थांबू. हा. थोडी विश्रांती सावली लगावू. गाडी पण गार होईल. आता पोहोचवतो मी. शश्या आता 10 मिनिटात घरी पोहोचवतो गाडी. घरी पोहोचवतो का आमची गाडी शोरूम ह्याला पोहोचवतो गॅरेजला. ए शशा अरे तुला पण अक्कल नाही होय? ज्याला बैलगाडी चालवायची अक्कल नाही त्याच्या ताब्यात गाडी दिली. लाख मोलाची लक्ष्मी आपली. शेवी आणि इकडे माझा मी चालवतो. चावी घरी गेल्यावर. तुला काय सांगितलं शिरस होणार का हसणार तू शेवटपर्यंत? रामभाऊ ज्याची गाडी आहे त्याला काळजी लागते. आपल्याला काय इथं बसणार? चला आपल्याला जाणं होईल का? माझ्या ड्रायव्हिंग संशय घेऊ नको. BMW मर्सिडीज वाडी माडी लाडी सगळं चालवले आपण. चालवण्यासर पुसा असता शोरूम मध्ये. थांबा अर्धा तास तिथं बसू. बोर केलं आणि प्रवासात नुसतं नालायक. भिकाऱ्यांच्या हातात द्यायलाच नव्हती पाहिजे. भाऊ जाऊ दे मरू दे भाऊ. गाडी पड चाल. मी गाण्या इतका मारीन ना तुझं कशातच नीट ध्यान नाही. धड गाडी नीट चालव ना धड शेती नीट करा ना. चल योगायोगाने रानातच आहे. शेती कशी करायची असते माझ्याकडून शिकाव. गाडीगार होस्तवर तुला शेतीचं नॉलेज देतो. विविध वनस्पती देतो. विविध ऊसाचे प्रकार दाखवतो. भले लोकांचे कासना. चल कुणी काय पिकं केल्यात परिसरात चक्कर मारू. ह्या नालायकांना हितच बसू दे. नॉनसेन्स. सगळ्यात नॉनसेन्स ती अध्यक्ष आहे. सगळ्यांना ओठ लय आहे त्यालाच घालून वाच सारणार. चल तू किती शान आहे रे? बरं का अध्यक्ष
मी काय गाडीला हात लावून देणार नाही, गाडी जवळ गारवत नाही तवर. हो बरं धडाळ केलं गाडीचं माझ्या. चुलत पुतणे गेलं तिथल्या लोकांची शेती बघायला. स्वतःची पडीक ठेवली. हा ह्यांचं इकरी उत्पन्न निघतं की ऊसाचं, इकरी 30 टन. याची बोंबाबोंब त्यांची सगळी. धुवाधुवीला एक्सपर्ट आहेत दोघं बी. तुम्ही कसं गाव सांभाळत असता सांभाळू गाडी. ते आम्हाला माहिती. किती पांघरून घाला रामभाऊच्या चुकावर. तुमच्या तरी उघडच आहे उघड. तुमच्या गुंबळ्यात माझी गाडी तमाशा व्हायचं दिसतंय राव. तुझं रक्ताचं नाते आमचं काय समज आहे. गावकरी म्हणून आमचा जीव तुटतोय का सुभाषराव? तुला नाही म्हणता येत नाही तोय. दात काढते तिथं हसून सांगतोय हो मी तर हे रे. आमच्या समोर हसतोय तू. पूजा करताना 10 रुपये सुद्धा ठेवलं नाही रामभाऊनी. कधी वेळ भेटला तुम्हाला सांगेल साईडला नेऊन. का म्हणून हसतोय ती. ठीक आहे येतील माघारी, नको काळजी करू. त्याला पण आकडे नाही. त्या गाड्याकडे गाडी दिली चालवायला. त्याच्या भुताच्या पोटचं ड्रायव्हिंग असं. एखाद्या ट्रक खाली गेला ना पोत्याचे भरून यावं लागल सुभाषराव सगळ्याची मडी. ते का चालवाय त्याला नाही तर माझा मी चालवतो. तर गाना ही वनस्पती नीट बघून घे. ही वनस्पती हिवाळ्यामध्ये खूप हिरवळते, उन्हाळ्यामध्ये वाळते. अशा पद्धतीने वनस्पतीचे विविध प्रकार असतात आणि हे वनस्पतीचे विविध प्रकार शेतकऱ्यांना कितपत उपयुक्त ठरतात ही जर बारकाईने माहिती घेतली तर ती शेतीला आपल्या पोषक आहे का मारक आहे का तारक आहे. हे गवत आपल्या शेतीला तारक आहे का मारक आहे हे आपल्याला नक्की कळतं. म्हणून या शेतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वनस्पती असणं गरजेचं आहे. आता लय वनस्पती ऐकल्या बोर झालो. चला आपलं गाडी पशी. तुला काय चांगलं सांगाव का नाही रे. त्या बिनडोक माणसांच्या मध्ये बसायच्या पेक्षा शिवारात फिरलं, ही शेतीची माहिती घेतली. शिवारात चिखला पाण्यात आणलं तुम्ही पायाला गोळा गोळ्यावर परवर चढलं की इतकं फिरावते तुम्ही कुठे राव. आईस्क्रीमचा गोळा देतो म्हणलं असतं की लगेच म्हणलं असतं चला चला. कुठे आईस्क्रीमचा गोळा. गोळा फिरलं चल. अरे कुठेतरी काहीतरी शेतीचं नॉलेज घ्यावं, माहिती घ्यावी. बावळट तर काय म्हणतो का नाही घेऊ. ही एक भाव सुंदर असं भाव काय रे. ही बघ वनस्पती, ही सुद्धा वनस्पती खूप सुंदर आहे. ही वनस्पती सुद्धा शेतीसाठी पूरक आहे. वनस्पती सुंदर आहे पण त्याच्या बरोबर ही बघितलं का काय आहे. कस काय कसं आहे. बोकड आहे बोकड. बोकड आहे. अन्नाची दणकर नको तो आलं का ध्यानात. हा भाऊ माझ्या सगळं ध्यानात आलं या. ही बोकड म्हणजे कुणाचं माहितीये का. आठवलं का आठवलं तुम्हाला. पप्याची उद्याची 20 रुपयावर भांडणं झालती. आपण जत्रा करायला गेलो जत्रेतनं बोकड आपलं फरार झालतं पळून गेलत बघा. तीच ही बोकड आहे या. डोक्यावर पडलास काय अरे. त्या गोष्टीला 6 महिने झालं तीच बोकड आहे. काहीतरी डोक्यात खूळ काढलो का. भाऊ माझा विश्वास नाही तुमचा. माझ्या तुमच्या गाण्यावर विश्वास नाही. हिराऊ माझ्या डोळ्याने त्याचा कर्ण वेगळा होता का ना. माझा बाबू घाललाय. अहो भाऊ भाऊ कलर वेगळा. आता ही हलकट अवलादींनी उन्हात बांधलंय म्हणल्यावर काळा पडणार की उन्हाने कलर त्याला. अहो आपल्याला ऊन माहित होतं का. अशी कणी घालायचं खायला मी त्याला. ए गणा अरे सगळ्याच एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू आपल्याच असतील असं नसतं. अहो भाऊ तसं नाही. अहो ह्याला मी ओळखतो. अहो असलेल्या कणकेचं उंड मी माझ्या हाताने ह्याला भरावल्यात. ए शान्या एवढाला उंड कणकेचं घातलं तर मरायचं नाही फुकून. अहो आता मरायचं झालंय बा त्याच्याकडून लक्ष द्याय ना. माझा बाबू माझा बाबू आपलं नाही सोड. हात सोड त्याला. भाऊ तुम्ही विश्वास ठेवायच. आपलंच बोकड आहे. आपलंच 100%. ए गणा भाऊ तुमची शपथ आपलं बोकड आहे. विश्वास आहे का ना तुम्हाला माझ्या. कलर आपण उचलून घेतलं ह्याला कोणी सुद्धा काय म्हणणार नाही. का त्यांना माहिती ना. 4 पावलं मला पुढे चालू दे. बिंदास. एखादा रेटा बिटायचं तू. अरे कुणाचं लोकांच्या रानात बोले पोरा. भाऊ आपलंय राव. आला शपथ वाचतोय म्हणल्यावर मला थोडा डाऊट वाटायला लागला आपलंच असेल. माझं बाप बघलाय लागून गेले काय. बोकड चोरांनो सोड ती बोकड. कोण आहे तू. कोण माझ्या बोकडाला मालक. काही दिवसापूर्वी आमची यात्रा होती. तिथून सुटून गेलेलं हे बोकड आहे आणि माझा पुतण्या पारखे. काय संबंध आहे. 6 महिने झालं बोकाडीचं माझ्या घरी आहे.
तुझ्या नाकडा अशीची गुच्ची घाली का नाही 6 महिने 8 महिने आणि काय येणार कोणही माहितीये का इंटरनॅशनल पुढारी रामभाऊजी म्हणतात ना जगभरात ख्याती ती हो माणूस आहे बोकड चोर हा बोकड चोरून नेता इंटरनॅशनल पुढारी काय लावलंय सोड बोकड आमचा ही ए भाऊ नीट सांगा मारू काय त्याला एक काम कर सोड बाळा तुझे काय बोकाड मग झापडीतच उलटा पालटा करेन सोड म्हणजे माझा पुतण्या म्हणतो ना सोड मग आपण बोकड माझा आहे ते ते म्हणतोय ना आमचं त्याची नजर धोका खाणार नाही आणि माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे जर शहाणपणा केला ना एका चापटीतच उलटा पालटा करेन अरे तुला सांगितलं ना जातो का बघ हानू का चपली ना हानू का आमचं बोकड आहे तर चल चल माझा बाबू माझा पत्न्या चुकणार नाही उचल चल पप्प्या संत्या ईशा या रे इकडे लवकर बोला कोणाला बी अरे आपलं बोकड चालवलं तुझं बोकाड नाव लिहिलं त्याच्यावर नाही बोकड आमचं या लवकर बोकड चोरवलं ऐका काय माहिती का काय बघा आपलं बोकड चोरून चालवलंय आपलं काय झालंय माहिती का पाहुणे काय झालंय माहिती का ही आमचं जत्रेला आमचं बोकाड ही झालं होतं पळालं होतं गडबडू नको नीट सांग काय झालंय पाहुणं 6 महिन्यापूर्वी एका देवाला आम्ही जत्रेला गेलतो त्या ठिकाणी आमचं बोकड सुटून गेलतं ते बोकड हेच आहे असं आमच्या पुतण्याचा ठाम विश्वास 100% चोरतायला बोकड अरे भाऊ का पण हो बाळासाहेब उठा 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 काय उठलं वय काय झालं काय झालं अरे का पळत आले काय झालंय काय मला आधी सांगा. काय झालंय म्हणजे बोकड चोरले आमचं ह्यांनी शहर लोकांनी. माझं काय झालंय पाहुणं मी तिकडचा पिढ्यातला या आणि इथं माळेगाव कारखान्या ऊस तोडाय आलो या आमच्या कुपी हित आहे त्या आणि काय झालंय माझ्या बायकोने रात्री डोरलं चोरून नेलंय चोरट्याने बहुतेक हिच असतील गाड्या मला वाटतं या. शशी बिलकुल शब्द तोंडातनं काढायचं नाही. झाली शोभापुरी झाली. बाळू सुभाषराव पाटील या तुम्ही झालेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता करू नका. अहो हे काय वाच्यता करण्यासारखं आहे खरं भाऊ. जाऊ अहो अण्णा कसं कसं ह्या तिघा चौघांना मी गाडीत टाकून जीव वाचून आणलं माझ्या जीवाला माहिती आहे. अण्णा सगळ्यांनी मार खाल्ला का निवारा आम्हाला तोडवलं फक्त एक ऊस तोड मजूर वाचला त्यातनं. कुठल्या कारखान्यात ऊस तोडाय होता मग मी मार खावाय राव मला त्याची कुठल्या घरा मारसण होत नाही काय म्हणत होते माझ्या एवढा किडनीचं ऑपरेशन झालंय तिकडे कुठं किडनी आली तुमची रामभाऊ ती बोकड काय म्हणत होती. अहो अध्यक्ष मी सांगतो की काय झालं ती. अरे तुमचं कुठे बोकडासारखं त्यांना दिसलं असेल म्हणून आणलं असेल. बोकडाचं नंतर मी
पण या खोकडाचं बघू द्या. बाळा मला सांग, त्यांना म्हणत होता मी ऊस तोडणी काम करायचं. अहो, तिथं आम्ही तुला म्हणलं ना, अरे तुला मार बसेल म्हणून आम्हाला म्हणता येत नव्हतं होय. ह्यो बी आमच्यातला जीव. आपण झालंय काय? अहो, आधी सरपंच काय? गेलता का ऊस तोडाय कळू द्या की. अहो पण अण्णा बाहेरच्या गावात गेल्यावर रुबाब गाजवायचा नसतो. हा. मी त्यांना म्हणलं मी बिडातलाय हा. आणि टुळीत कारखाना ऊस तोडाय आलोय, माझ्या खूप हित आहे त्या. गरीब- मला नाही मारलं गरीबाला. ती म्हणली अरे गरीब. तू माझ काय? आणि तुम्ही दिसता बी उस्तुडीवाल्यावानीच. अरे लक्षात अरे स्वतःच जीव वाचवण्यासाठी खोटा बोला बाळासाहेब म्हणून काय फरक पडतोय? अध्यक्ष सांगा तुम्ही काय झालं नेमकं? आता मी काय सांगू की येणारी माणसं ह्यांच्या दोघांच्या मागे चुलता पुतण्याच्या मागे पळत आली आणि नुसती तडकवत होती म्हणत होती बोकाड बोकाड. ही पण होती संघ होती तुमची. ह्यांनी काय केलं? अहो हे आमच्या बरंच होतं, ह्याच्यामुळे काय मार खाल्लाय तवा? नाही ही जाईन तिथं मार बसतो म्हणून म्हणलं. ह्याचा काय दोष नाही. अहो, मी सांगतो ना काय झालं ती. हा भाऊ मला शेती दाखवा घेऊन गेलं. हा भाऊ म्हणलं की तुला बारक्या चिरक्या वनस्पती सगळ्या दाखवतो. बरोबर. भाऊ म्हणलं चला. बर सवा गेले आम्ही दोघं श्रीमंत. आमच्या गळ्यातल्या चैनी बघितल्या दरोडेखोरांनी बर आणि म्हणली हे इकडे इकडे म्हणली बोकाड कापलंय बोकाड. हा म्हणलं बोकाड कापलंय. मला मी का बोळा साधा बोळा मला काय अंदाज नाही आला. मी चाललो आपलं, मला वाटलं जेव्हा आहे म्हणलं जेवून घ्यावं. हा भाऊने तेवढं कॉलर धरून मला साईडला ओढलं. हा. म्हणजे कळलं का लोक दरोडे खोडत आपल्या सोनं टपल्यात. बर आणि तसंच झालं. त्यांच्या डोक्यात अंदाज आला. आम्ही माघारी पळालो. त्यांनी आमचं झडप घातली. आम्ही झटापट्टी दोघा जणांनी फायटिंग केली पण काय आवरली नाही. ते 5-6 जण होती आणि पळालो. मग तिथं आम्हाला म्हणलं असं तर आम्ही तुडवले असते की आम्ही. हा. अहो मग कसं आम्ही म्हणत होतो की आमची बी माणसं आहेत. तू झालं का सांगू? आता तरी खरं बोलते. लाव का तो यांना फोन आणि बोलवून घेऊ का परत माघारी? मारायला लाव का काय केला सगळं? काय झालंय तुम्ही सांगा. सुभाषराव तिथं आम्ही गेलो. अहो भाऊ मिटलंय का हे आता? गप. आपलं असलं म्हणजे काय झालं रे? आपलं खोटं बोलत असलं तर त्याला वेळी तापलं तर त्याला चुकीची वळण लागत नाही. बाळू नीट ऐक. त्या शेण्याला मी शेती दाखवाय गेलो, वनस्पत्या वेगवेगळ्या दाखवाय गेलो. तिथं एक बोकाड दिसलं. मला भाव आपल्या जत्रतनं सुटून गेलं हीच ती बोकाड. अरे म्हणलं का ना ह्याचा कलर वेगळा आहे. मला भाव उन्हात मानतात त्याच्यामुळे काळं पडले. अरे का बोकाड कोणीकडं सुटून गेलं? आपण कुठल्या दिशेला देवाला गेलो? झालं त्याला किती दिवस. अरे मी म्हणलं नाही का ना हे आपलं बोकाड नाही. मला भाव तुमची शपथ आहे. माझी शपथ झालं घेतल्यामुळे मी इमोशनल झालो. आणि म्हणलं काय करावं. तवर ती पोरग लागलं सायरा वायरा बोलायला. त्याला म्हणे चापडजी नीट बोल. तवर त्यांनी बोलावली. 4-5 जण त्याचं भाव का कोण होतं. जी आली सुभाषराव मागचा पुढचा विचार न करता जी तडकवायला सुरुवात केली. आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो. तोंड उघडायला संधी दिली नाही. तिथंच मार खायचा. आमच्यापर्यंत कशाला आला? आमच्यापर्यंत आले म्हणून आम्ही मार खाल्ला. मी बी म्हणलं अरे दाखवतो आमचा वाघ. तर वाघाने शिफ्टी घातली होती आणि मार खातो. वाघूस तोडा एक गेला लगेच. कोणता वाघ आहे का कुत्रा आहे हो? अरे मनात आणलं असताना मी हाडूक सुद्धा वाटलेलं दिलं नसतं तुमच्या. पण रामवार गडी दांड्याच्या दांड्याला का म्हणलं मारतात गाड्या म्हणून मी म्हणलं बाबा आपली नाही ताकद बाय. पळून येऊन गाडीत बसला वर. अक्षरशः पाय माझं बाहेर निम होतं तरी हाणत होत. धरला होता कोणी तुला? मी धरला होता बघलं असा दाबून. नाच झाला सगळा. तुमचा पुतण्या तर तुमच्या आधी गाडी चालू करून स्टार्टर मारून तू बसला. खोटं बोलतोय. मग तू आम्हाला बोकडाची पार्टी सोनं लुटायसाठीच बोलावलं होतं. मी गाडीत नव्हतो बसलो तर वाचला असतं का कोणी? मग स्टार्टर मारला गाडी लवकर बाहेर काढली म्हणून तुम्ही वाचला. अरे तुमचं घर जरा दळपत्र भाऊ मला अजून सुद्धा 100% ती बोकाड आपलंच आहे. गाणाबादीचे ठीक आहे गाणाबादीचे पण जावं तुम्हाला तरी कळायला पाहिजे. पोराठोराचं ऐकून कसं काय दोघांच्या बोकडाला आपलं बोकाड म्हणायचं. आला का मोड लागलं की ना तुम्हाला कोपराने दुखरायची सवय लागली. माझं झालंय वाटलं काय बोलताय काय? माझं खरं वाटवं झालं. माझं गाडी पुजा आणली. ही जागा चुकली माझी. ही ताणायला नव्हती पाहिजे गाडी. अरे तुमचा बोकडाचा धुमकोळा माझ्या गाडीवर कशाला आलाय? सकाळी तो हसून सांगत होता माझी काही अडचण नाही चला म्हणून. आता अध्यक्ष ते हसण्याचं शशी तुम्हाला काय घरगुती गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. राहू दे गप नको इमोशनल हो. का हसत होता? ते दुखणं माझे मला माहित. राहू दे नंतर सांग. काय गोष्टी सहन करायच्या असतात. आपण मार्ग सहन केलाच ना. आता सांगितलं का कुणाला? वाईट वाटलं अध्यक्ष तुम्हाला तिघाला आणि गाणाला हाणलेलं खरं लय वाईट वाटलं तुम्हाला. कुणा मला होय मी कापून टाकले वा, वा, वा. त्यांना मारले. तुम्हाला नाही मारलं ना? नाही. पण या दोघांचं तिघांचं वाईट वाटतं. बरं त्यांनी म्हातारा माणसाकडे तरी बघायला पाहिजे होतं. निभात चमकत होती. बरं चिंबावलं. म्हातारा बी गुणाचं नाही तुमचं. आव्हांना म्हाताऱ्या माणसाबद्दल असं मला सकाळी ग्रहण म्हणते. मला सकाळी ग्रहण म्हणते गाडी पोचायच्या वेळेला आणि नारळ व्हायला तेव्हाच म्हणलं ही 7:30 आज आली काहीतरी विपरीत घडण आणि ही पण वरती आली ती गाडी घेऊन.
मी बेसावध होतो म्हणून तिने घाला घातला माझ्यावर आणि मी जर सावध असताना टारा उभा फाडून टाकल्याचे 5-25 माणसं. मी बी बलबीम पाटील हाय अलग लक्षात आणा. ती कपाळाला टिंगूळ आलाय बाम लावा त्याला घरी जाऊन. आईला होय जिती मार खाऊन आलो हितो आमच्या दारात सुरक्षित ठिकाणी आल्यावर छत्तीस करतोय राव. मी असं केलं असतं तसं केलं असतं तिथं का मार खाल्ला मग. कोण किती शान आहे मला सगळ्यांना माहिती. मला एकच वाईट वाटतंय ती बिचारीची पहिलीच वर्दी होती. अण्णा सकाळी तुम्ही काय म्हणला ज्याच्या दुकानाची उद्घाटन भाऊंनी केली का नाही त्यांची दुकानं बंद पडली. सकाळ सकाळ गाडीची पूजा तुम्ही केली. अरे मी हार बांधूस तोरण नारळ व्हायला कोण होत. अण्णा पाटलांवर आणू नका. अख्खी जर तुम्ही पूजा केली असती ना सुरक्षित तर आम्ही जिथंच नसतो राहिलो. आम्हाला उचलून आणावं लागलं असतं. उग माझ्यावर कशाला बोट दाखवताय अण्णा. रात्री कोणाला गावात. ऐका आता तुम्ही सगळे घरी बसा कुणीच येऊ नका. शशा गाडी आहे अशी माघारी वळू. रातचं बोकाड चुरणार तू बघाच. काय डोक्यावर बिगाव पडले का पोरी. हिसका दाखवायसाठी चोरी करतात काय. दिसणारी प्रत्येक वस्तू आपली नसते रामभाऊ. आणि रामभाऊ तुमचं पण एक लक्षात ठेवा तुम्ही डायरेक्ट नाही म्हणायला पाहिजे होतं का नाही आपलं बोकाड नाही म्हणतो त्याला सुभाषराव. मला शपथ घातली त्यांनी भाऊ तुमचंच आहे आपलंच बोकाड आहे. आता काय सांगतो बाळू. आपण ती बोकड वाघार लावून धरा माझी गाडी नेऊ नका राव. ए बाबा तुझी गाडी आणू नको इथं. एक काम करा झाला प्रकार झाला आपण कॉन्ट्रॅक्ट करू. शशाचं जे काय भाडं झालं असेल देऊन टाकू. नसलं तर मी देतो भाडं. दवाखान्यासहित काढा. भाडं देतो पण दवाखान्यात जे मलम लावा लागणार आहे त्याचं कोण देणार. भाडं मी देतो तुम्ही आपापला उपचार करा. मार सगळ्यांनीच खाल्लाय ना. जावा कच्च्या घेताय. माझ्या पैशात भाडं वाढवा दवाखान्याचं. मी फुकाट मार खाल्लाय. मला काय माहिती होतं बोकाड तुमचं जत्रा तुमची गाडी पोचाय आणली मी गोळ. ए बाबांनो झाली शोभा लय झाली. असं करा तुम्ही आपापला उपचार करा. मी शशाचं भाडं देतो. त्याची पहिलीच वर्दी त्याला फुकाट वापराय नको. जावा तुम्ही कच्च्या घ्यायचं तुम्हाला. नको बाबाच्या अरे तुझ्या वच्च्या पाणी मार खाऊन आणले देव हे गोरगरिबाची माणसं. हे माझं पळ म्हणलं होतं बाळासाहेब तुम्हाला नादी लागू नका. तुमचा जाव आहे पळ. अण्णा किरायत माणसा पुढे जावायची जरा राखत जा. आम्ही माघारी बोलाव कसं वाटेल तुम्हाला. राहिली का काय आता. काय ठेवली तुम्ही. सुरुवात सकाळपासून पणवती तुमच्या मुळे लागली. मला बोलायला भाग पाडू नका. जा जा काहीतरी खान ना. चेहऱ्यावनी भूक लागले. हे पळ चले माकडा कुठं कुठं लागले बघू ती मला. चांगलं करा सांगा मावशीला. खरं सांग मला खरं सांग. ती रोकड आपलाच होतं का सांगे. भाऊ थोडं मी बी कन्फ्युजच आहे बरं का. कन्फ्यूज आहे. हा कन्फ्यूज आहे. अरे तिथं जर मला असतं मी कन्फ्यूज आहे तर मी तुझ्या विश्वास ठेवला असतं का. मला शपथ घातली ना. आपल्या सगळ्याला मारल्यामुळे मी बी कन्फ्यूज आहे. खरं सकाळी शेषा कसा असला तसा नीट शेषा कसा असत होता.